आषाढ महिना लागला आहे आणि अशा या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या केल्या जाणार नाहीत असे होणारच नाही. पावसामध्ये अशा ह्या कापण्यांचे तळण झालेच पाहिजे. या कापण्या पहा ना किती मस्त झाल्या आहेत आणि एकदम खुसखुशीतसुद्धा झाल्या आहेत. हे पहा मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या कापण्या झाल्या आहेत. रिमझिम पाऊस सुरू झाला की आषाढ महिन्याची चाहूल लागते आणि या आषाढ महिन्यामध्ये अशा या गुळाच्या पारंपरिक कापण्या केल्या जातात. पावसाळ्यामध्ये इम्युनिटी कमी झालेली असते आणि शरीराला ताकद देण्यासाठी आपल्या आजी पणजीने हा पदार्थ करण्याची सुरुवात केली असावी. पण हा पदार्थ एवढा पौष्टिक आहे ना. यामध्ये गूळ आहे, गव्हाचे पीठ आहे, सुंठ आहे, बडीशेप आहे. यातील प्रत्येक पदार्थ शरीराला काही ना काही फायदा देणारा आहे. पूर्वीपासून तयार करत आलेला हा पदार्थ कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. रेसिपी अगदी खूप टिप आणि ट्रिकसह सांगितल्या आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. गव्हाच्या आणि गुळाच्या कापड्या करण्यासाठी अर्थातच इथे मी एका ताटामध्ये 2 वाट्या भरून गव्हाचे पीठ घेतले आहे. आता ह्या पिठाच्या मध्यभागी थोडीशी चमच्याच्या साहाय्याने जागा करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये पाववाटी बारीक रवा घालायचा आहे. उपीट किंवा शिऱ्यासाठी जो आपण रवा वापरतो तोच रवा घालायचा आहे. रव्यामुळे ह्या थोड्या खुसखुशीत होतात. त्यानंतर यामध्ये 2 टीस्पून बेसनचे पीठसुद्धा घालायचं आहे आणि चवीनुसार किंवा पाव चमचा मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून जाडसर कुटून घेतलेली बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा सुंठेची पावडर घालायची आहे. आणखीन यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. आता इथे पीठ भिजवण्यासाठी गुळाचे पाणी करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ एका पातेल्यामध्ये घेतला आहे आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता हे पातेले गॅसवर ठेवून गूळ वितळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे. गुळाचे पाणी तयार होत आहे तोपर्यंत इथे 4 ते 5 चमचे तेल किंवा तूप कडकडीत गरम करून यामध्ये घालायचे आहे. तुम्ही या ठिकाणी वनस्पती तूपसुद्धा घेऊ शकता. तेलाचे मोहन घातल्यामुळे या कापण्या थोड्या खुसखुशीतसुद्धा होतात. आता हे तेलाचे मोहन पिठाला व्यवस्थित असे मिक्स होईपर्यंत लावून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे ते लागले जाईल. या कापण्या मुलांच्या डब्यामध्ये स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. पिठामध्ये मोहन छान मिक्स करून घेतल्यानंतर पिठाचा असा मुटखा वळतोय काय ते पाहायचे आहे म्हणजे समजावे की मोहन बरोबर झाले आहे. आता यामध्ये विरघळून घेतलेल्या गुळाचे पाणी घालायचे आहे आणि मीडियम घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळताना गुळाचे पाणी थोडे कमी पडले तर साधे पाणीसुद्धा घालायचे आहे. पण असा हा मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता ह्या पिठातील रवा भिजेपर्यंत 10 ते 15 मिनटं हे पीठ असे झाकून ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटांनी रवा छान भिजल्यानंतर या पिठाच्या कापण्या करायला घ्यायच्या आहेत. लाटत असताना पिठाची गरज लागत नाही, पण जर का तुम्हाला पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. या कापण्यांसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. आता हा पिठाचा गोळा आहे तो व्यवस्थित असा गोल लाटून घ्यायचा आहे. अर्धवट लाटल्यानंतर यावरती 1 चमचा भरून खसखस घ्यायची आहे आणि ती यावरती भुरभुरायची आहे. लाटीच्या सर्व बाजूंनी खसखस लावायची आहे आणि खसखस व्यवस्थित चिकटावी यासाठी पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे म्हणजे तळताना खसखस आहे ती तेलामध्ये पडणार नाही. आता सुरीच्या साहाय्याने किंवा आपण जे करंज्या करताना चिरणे वापरतो त्याच्या साहाय्याने अशा याच्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत. कापण्या कापताना एकसारख्या आकाराच्या कापायच्या आहेत म्हणजे तळतानासुद्धा त्या एकसारख्या तळल्या जातील. तुम्हाला ज्या आकाराच्या कापण्या करायच्या आहेत त्या आकारात तुम्ही कापण्या कापून घेऊ शकता. इथे मी डायमंड शेपमध्ये आणि थोड्या मोठ्या मोठ्या अशा कापण्या कापल्या आहेत. आणि कापण्यांचे पीठ हे ह्या एवढ्या जाडीचे लाटायचे आहे म्हणजे खूप जाड पण लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही. कापण्या खूप जाड केल्या तर आतून कच्च्यासुद्धा राहतील आणि लवकर मऊ पण पडतील आणि खूप पातळ केल्या तर या कापण्या कुरकुरीत होणार नाहीत, कटकटीत होतील. आता या कापण्या कढईमध्ये तेल घालून मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे, अगदी मोठा ठेवायचा नाही आणि एकदम कमीसुद्धा ठेवायचा नाही. या कापण्या गॅस मोठा ठेवून तळल्या तर त्या वरून करपतील आणि आतून कच्च्यासुद्धा राहतील. त्यासाठी गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मगच या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. आता या कापण्या उलट पुलट करून छान अशा
गोल्डन कलरवर तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या कापण्या तळल्या गेल्या आहेत आणि कलरसुद्धा किती मस्त आला आहे, तुम्ही पाहू शकता. या कापण्यांच्या पिठामध्ये तेलाचे मोहन घालताना अगदी योग्य प्रमाणात घातले गेले पाहिजे, म्हणजे म्हणजे कापण्या अगदी खुसखुशीत होतील, अजिबात कडक किंवा चिवट होणार नाहीत. यासाठी मोहन अगदी योग्य प्रमाणात यामध्ये घाला. अशाच सर्व कापण्या मी इथे तळून घेणार आहे. या कापण्यांमध्ये गुळाचे प्रमाण एका वाटीसाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका, नाहीतर पीठ मळताना पातळ होऊ शकते. म्हणजे गुळामध्ये पाणी जास्त झाले तर पीठ भिजवताना पाणी शिल्लक राहणार आणि पर्यायाने कापण्या आपल्या गोडीला कमी होणार. आणि हो, ज्या वाटीने मी गव्हाचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. माझी ही गुळाच्या कापण्या करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशा साध्या, सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. या पहा, इथे आता सर्व कापण्या तळून झाल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत आणि त्यावरील खसखससुद्धा एकदम मस्त दिसत आहे. आणि या चवीलासुद्धा तितक्याच सुंदर आणि खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात. आता आषाढ महिना सुरू होणारच आहे आणि बाहेर असा हा धो-धो पाऊस पडत आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा या अशा गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की करून पहा. अशी ही माझी कापण्या करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.